महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडतायत। त्यातील पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या टप्प्यातील मतदारसंघात तुमचा खासदार कोण होणार यावर मी आधी व्हिडिओ बनवलाय। आता आणखीन एक नवा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 5व्या टप्प्यातील म्हणजे शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे। यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 महत्त्वाचे मतदारसंघ आहेत। यात कोण बाजी मारणार आणि तुमचा खासदार कोण होणार हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला पाहूयात धुळे लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुभाष भामरे म्हणजेच भाजप महायुतीचे उमेदवार असणार आहेत। केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय। शोभा बच्छाव काँग्रेस म्हणजेच मवियाचे उमेदवार असणार आहेत। इथे काटेकी टक्कर समजली जाते। सध्या तरी शोभा बच्छाव हे आघाडीवर दिसतायत, पण हे चित्र बदलू शकतं। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती पवार भाजप महायुतीच्या उमेदवार आहेत। भास्कर भगरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। तर मालती थविल हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। इथे भास्कर भगरे यांचं पारडं जड आहे। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। विद्यमान खासदार हेमंत गोडसे शिवसेना म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत। करण गायकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। येथे काटेकी टक्कर असली तरी राजाभाऊ वाजे आघाडी घेतील असा अंदाज आहे। पालघरमध्ये भारती कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। भाजप महायुती हेमंत सावरा हे उमेदवार आहेत, तर बहुजन विकास आघाडीचे नेते राजेश पाटील हे उमेदवार असणार आहेत। येथे भारती कांबडी आणि हेमंत सावरा यांच्यात मुख्य लढत असणार आहे। ठाणे मतदारसंघातून राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मवियाचे उमेदवार आहेत, तर माजी महापौर नरेश मस्के शिंदे गट म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत। नरेश मस्के विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे या दोन मित्रांमध्ये ठाणेदारी मिळवण्यासाठी थेट लढत होईल। हे दोघंही दिवंगत आनंद दिघे यांचे शिष्य हे असून त्यांच्या हाताखाली तयार झालेले आहेत। येथे चुरशीची लढत असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे हे आघाडी घेतील असा अंदाज आहे। भिवंडीत कपिल पाटील भाजप महायुतीचे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बाळा मामा म्हात्रे हे उमेदवार असणार आहेत आणि काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे यांच्यात आता तिरंगी लढत होणार आहे। यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळा मामा म्हात्रे आघाडी घेतील हे निश्चित आहे। तर इकडे कल्याणची सुभेदारी मिळवण्यासाठी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर हे आमने सामने आहेत। यात कोण बाजी मारणार हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मुंबईच्या 6 जागांसंदर्भातला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।